सुजाता भिंगे. मला अंकोर वर्ल्डबद्दल कळलं होतं की ज्या वेळेला 20 साली दुबईला मोठं एक्सपो भरला होता आणि तिथे वेगवेगळे जगातले सगळ्या देशांचं तिथे पॅव्हेलियन्स होते आणि तिथे कंबोडियाच्या पॅव्हेलियनमध्ये फास्ट कॅनव्हासवर अंकोर वर्ल्डचं मोठं पॅनेल लावलेलं होतं आणि तेव्हा मी ते पाहिल्यावर मला खूप आश्चर्य वाटलं. तोपर्यंत अगदी मोकळेपणाने सांगते मला अजिबात त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. मग मी घनश्यामला विचारलं तेव्हा तो म्हणाला की त्याला माहिती होतं पण मला नव्हतं माहिती आणि तिथे सगळे मेजरमेंट्स हे ते सगळं दिलं होतं. या कळसाची किती उंची आहे, ही लांबी किती आहे, प्रचंड मोठं पॅनेल होतं ते या भिंतीपासून या भिंतीपर्यंत आणि ते सगळं मग आम्ही बारकाईने पाहिलं. तो कुठं खरं मी शोधत होते पण मला तो मिळाला नाही कारण आता ही जुनी गोष्ट आहे, माझा मोबाईल पण बदलला आणि तेव्हापासून डोक्यात होतं की आपण एकदा जाऊयात. म्हणजे आम्ही दोघं तर फिरतोच म्हणलं आपण दोघं जाऊयात. पण लकीली हे सगळं जुळून आलं आणि आपण इथे आलो आणि जे नरेंद्रनी सगळी जी इन्फॉर्मेशन दिली म्हणजे त्याचं अगदी सार्थक झालं ते की खरंच आपण योग्य माणसांबरोबर योग्य ठिकाणी योग्य वेळी ट्रिप केली. दुसरी एक खूप गोड आठवण मला त्या संदर्भात सांगायची आहे की ते जे नॉस्टॅल्जिक झाली थोडीशी मी की तिथे जो आपण सनराईज पाहिला त्याच्या संदर्भातली आहे ती. म्हणजे आता आपण सकाळी 4 वाजता उठलो, बसेसमधनं गेलो आणि ते सगळं बघितलं, सगळेजण अगदी उत्साहाने गेलो आपण तिथे सगळे. जय श्रीराम, भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम. ती आठवण माझ्या शाळेशी निगडीत आहे. आम्ही 7वीत असताना आमच्या शाळेची ट्रिप महाबळेश्वरला गेली होती आणि तिथे आम्ही सनराईज पाहिला होता. तेव्हा आमच्या टीचरांनी आम्हाला दम भरला होता, सकाळी लवकर उठायचंय, आपल्याला जायचंय. मग हे तेव्हा काही मोबाईल्स वगैरे काहीच नव्हते पण कसे आम्ही उत्साहाने गेलो होतो, कसं आम्ही ते बघितलं आणि ते डोळ्यात साठवलं तो सूर्य ते सगळं त्यावेळेला मी ती तशी काय म्हणतो आपण मराठीत तो शब्द आठवत नाही मला, नॉस्टॅल्जिक झाले मी आणि ते मला सारखं माझ्या मनामध्ये ते घोळत होतं की हा अनुभव आपण किती वर्षांनी अनुभवला. सकाळी उठून असं जाणं वगैरे, त्या अंधारात बसणं, सूर्याची वाट पाहणं, म्हणजे आम्ही दोघांनी बघितले पण अशा ग्रुपमध्ये जाणं आणि तो अनुभव घेणं हे खूप वेगळं आहे. तसंच नरेंद्रजींनी जे काय आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिली, त्यांचा तो अभ्यास, ते सगळं आपण अनुभवलं, सगळेजण त्याबद्दल बोलले. पण आणखीन एक त्यांचा गुण मला या 4-5 दिवसात अनुभवला आलेला आहे, तो म्हणजे त्यांचं डीप नॉलेज इन शॉपिंग. म्हणजे हा सुद्धा प्लस पॉईंट असतो ट्रिपमध्ये जेव्हा लोक जातात, जेव्हा बाहेर जातात. हे मला का माहिती आहे कारण मी दुबईला होते. कारण दरवेळेला कुणी तू आमच्याबरोबर शॉपिंगला यायचं म्हणजे मला म्हणायचे आणि मी केवळ त्यांच्याबरोबर शॉपिंगला जायचे आणि त्यांचं सगळं डील करून द्यायची. तो अनुभव आम्हाला इथे आला कारण बाहेर गेला ना की लोक थोडेसे शॉपिंगच्या बाबतीमध्ये माहितगार माणसांचं त्यांना मदत लागत असते. तर ते नॉलेज सुद्धा त्यांना खूप आहे हे लक्षात आलेलं आहे. या नॉलेज बरोबरच त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्यांच्या तर्फे. थँक्यू सो मच. आणि इंद्रनील यू आर अ ग्रेट. केतकी तुझे पण खूप खूप आभार. म्हणजे ती फक्त हात देऊन आम्हाला आधार देत नव्हती, आमची ओझी पण वाहत होती बरं का. ती कित्येक वेळेला पाण्याच्या बाटल्या देणं, ते आम्ही घेते, मी देते, लिमलेटच्या गोळ्या तर देतच होते आणि बाकीचे पण सगळ्यांनी जो काय खाऊ आणला होता आणि तो वेळोवेळी ते देत होते. त्यामुळे पण आमची भूक वाटेमध्ये वगैरे शमली आणि खूप छान वाटलं. गाण्या आपल्या शब्दांच्या भेंड्या ते पण खूप छान झालं. फुलपाखरांचा प्रवास काल आम्ही अनुभवला. खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्यू.